नमस्कार मंडळी, कॅफे ॲट होम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे डोनट. तर मी इथं 1 कप दूध, त्याच्यात 1 चमचा साखर, 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून ड्राय टाकलेलं आहे. नमस्कार मंडळी, कॅफे ॲट होम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डोनट. तर मी इथे 1 कप दूध, त्यात 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि 1 टीस्पून ड्राय ईस्ट टाकलेला आहे आणि 10 मिनटासाठी फर्मेंट करायला ठेवलेलं आहे. तर पाहू शकता ईस्ट चांगलं ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर आपण यात 2 कप मैदा घेऊन मळून घेऊया. तर मैदा चाळून घेतलेला आहे. पाहू शकता या वाटीनं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीनं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यात हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर डो बनवून घ्यायचा आहे. तर डो इथं मी बनवून घेतलेला, तयार करून ठेवलेला आहे. आपण याला 1 तास रेस्ट करून नंतर मग आपण आता बटर वगैरे लावून 5 मिनटं पुन्हा मळून घेऊया डोनट बनवायचं. 1 तास होऊन गेलेला. आपण हा डो काढून घेऊया. पाहू शकता चांगलं फर्मेंट झालेलं, डबल क्वांटिटी झालेली आहे. आपण याला एक वेळ मळून घ्यायचं. बटर किंवा तूप टाकून एक 5 मिनटं याला मळून ठेवायचं. मळून घेतलेला आहे डो. आता आपण याला आपल्या आवडीनुसार त्याची साईजमध्ये गोळे करून घेऊ. छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे. पीठ हाताला चिपकायचं बंद झालं की समजून जायचं आपला डो रेडी आहे. आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया. मी ते गोळे बनवून घेतलेले आहे त्याचे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं रेस्ट करून घेऊया. 10 मिनटं होऊन गेले. आपण बघू शकतो डोनटचे जे आपण गोळे बनवून ठेवलेले डबल साईज आहे. आता ह्याला आपण डोनटचे शेप देऊन घेऊ. चला तर इकडे मी डोनटची शेप देऊन घेतलेली. तर एक तळायला पण टाकलेला आहे. ते आपण सर्व तळून घेऊया असंच. चला तर म्हणजे तयार आहेत आपले डोनट. नक्की ट्राय करून बघा.